वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी रामाच्या पाराला इटूच्या नावानं रामाच्या पाराला इटूच्या नावानं वारीची पालखी न्यावी इमाने इतबार करावा व्यवहार देवाची कृपा राहावी वाट चालावी चालावी जीवावर पुरती उदार खावी तुझी लेकर जीवावर पुरती उदार खावी तुझी लेकर सांभाळ दयाला आई सारी तुझ्यावरी जमराई आई भगंबाबाई आई भगंबाबाई आई भगंबाबाई समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाअंतर्गत आपल्याला संपर्क प्रमुख म्हणून श्री बोलेले सर आपल्या इथे आलेले आहेत. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी सरांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. आज आपण या अभियानामध्ये सहभागी होत असताना आपण दिलेला प्रतिसाद हा खरोखरच आम्हाला या अभियानाअंतर्गत काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ठरणार आहे. या अभियानाअंतर्गत आपल्याला शुभारंभ करताना आज आपण 17 सप्टेंबर तंटामुक्त अध्यक्षांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. तसेच आपल्या विकास सोसायटीचे चेअरमन पोलीस पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थ महिला युवक या सर्वांचं ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाअंतर्गत सकाळचं जे सत्र आहे आपलं सकाळी 8:45ला सुरू होणार होतं. आपली उपस्थिती होत आहे. आपण हा कार्यक्रम सुरू करत आहोत. या अभियानाअंतर्गत आपल्याला शुभारंभ करताना आज आपण 17 सप्टेंबर 2025 रोजी अखंड महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. ते होत असताना या सदर कार्यक्रमाची रूपरेषा आपल्यापर्यंत वाढसभा घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तरी सुद्धा जे कोणी वाढसभेला उपस्थित नसतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर या कार्यक्रमात अभियानाअंतर्गत आपल्याला काय करायचं आहे काय करायला लागणार आहे तर यासाठी आपण आजचा हा 17 सप्टेंबर राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते बरोबर 10 वाजता होणार आहे. ते लाईव्ह प्रक्षेपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आपण दाखवणार आहोत. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी आपल्याला प्रचार प्रसिद्धी स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबवून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा 15 आपल्याला साजरा करायचा आहे. तो साजरा करत असताना आपल्याला काय करायला पाहिजे तर साधारण आपल्याला आजचा 17 सप्टेंबर हा दिवस आपल्याला शुभारंभ दिवस आपण साजरा करणार आहोत. त्या अनुषंगाने आपण ग्रामसभा आपण इथे आयोजित केलेली आहे. ग्रामसभा संपन्न झाल्याच्या नंतर आपल्याला शासनाने आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री संगीता खांडेकर माजी सरपंच यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. ग्रामसभा संपन्न झाल्याच्या नंतर आपल्याकडे आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना मोदी घर आवास योजना वेगळा करू आणि त्याची विल्हेवाट आपल्या शोषखड्डा आपल्या इथे निर्माण करून आपण त्या शोषखड्ड्यामध्ये सेंद्रिय खत निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करू. वैयक्तिक स्तरावरती आपल्याला शौचालय
आता आपल्याकडे घरपट शौचालय झालेले आहेत, नवीन घरं झालेले चालू आहेत, त्यांचे सुद्धा आपण शौचालय बांधतो. जी घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेली आहेत त्या घरकुलांना सुद्धा आपण शौचालयाचा लाभ देतो. घरभेटी दरम्यान आपल्याला प्रत्येक आपल्या गावची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या समप्रमाणात म्हणजे एकाच एक या पद्धतीने आपल्याला या अभियानाअंतर्गत आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे. आपण ग्रामपंचायतीच्या मार्फत सामाजिक वनीकरण नर्सरी जी आहे शासनाची त्याच्यात आपल्याला मोफत झाडे मिळालेली होती, आपण इथं वाटप करण्यासाठी आणलेली होती. आपण आपल्या सर्वांपर्यंत तो मेसेज पोहोचवलेला होता. काही लोकांनी नेली, काही लोकांनी नेलेली नाही, परंतु ज्यांनी कोणी नेलेली नसतील त्यांनी आता या उपक्रमांतर्गत आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे. आपल्याकडे झाडं उपलब्ध आहेत. आपण 10 तारखेची जी सभा घेतलेली होती त्या सभेमध्ये आपण PAI अंतर्गत म्हणजे आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या प्रत्येक विभागाच्या मार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्याची जी गुणांकन आहे त्या गुणांकनामध्ये आपण तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती पहिल्या 5 च्या स्पर्धेमध्ये आपण आहोत. त्यामुळे आपल्याला गुणांकन मिळत असताना लोकसहभाग मिळणं हा गरजेचं आहे आणि त्याच्यातून लोकसहभागातून कामं आपली होणं गरजेचं आहे. लोकसहभाग अंतर्गत कमीत कमी 2 लाखाचं पर्यंत आपल्याला काम थोडं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा आपलं जास्त झालं तर आपल्याला 1 गुण जास्त मिळणार आहे. प्रत्येक विभागाला ग्रामपंचायत विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, महसूल विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, कृषी विभाग असेल, या प्रत्येकाचं गुणांकन साठी प्रश्नावली तयार केलेली आहे. त्या प्रश्नावलीमध्ये अर्धा आणि 1 मार्क प्रत्येक प्रश्नासाठी आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्नावरती काम करणं गरजेचं आहे आणि ते अर्धा आणि 1 गुणासाठी आपल्याला मेहनत देणे आहे. आपण आत्ताच्या घडीला जर का विचार केला तर 70% या स्पर्धेत गुणांकनासाठी जे आपल्याला गुण मिळवायचे आहेत त्या 70% मध्ये आपण या आत्ताच्या घडीला आपण सद्यस्थितीत काम केलं नाही तरी आपण त्या गुणांकनामध्ये आपलं गावाचा समावेश आहे. परंतु 30% म्हणजे भरपूर झाले, कारण आता आपल्याला जे तालुक्याचं आणि जिल्ह्याचं राज्याचं गुणांकन आहे ते अर्धाने 1 गुणांकनासाठी जाणार आहे. अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आणि विशेष करून या ग्रामसभेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, आपण संघटनेला स्पर्धा ही नवीन आहे, याच्यातला भाग नाही. पण ही स्पर्धेत आपण उतरत असताना जिज्ञासाठी उतरलेलो आहे ते प्रत्येकाने बरोबर ठरवायचं. कारण ज्या वेळेला कार्यक्रमात स्वच्छता अभियान सुरू झालं तर आरामाने सुरुवात केली आणि त्यानंतर आपण स्पर्धेत उतरलो होतो. त्यावेळी आपण बक्षिसात पात्र झालो होतो. त्यावेळेला आपण सगळ्या ग्रामस्थांनी फार प्रामाणिकपणानं सगळं काम केलं होतं. कृषी ह्या अभियानाची व्याप्ती शासनानं वाढवलेली आहे. सर्वसमावेशक हे अभियान आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी आता भाऊनी सांगितलं दिवसातला 1 तास हा मला वाटतं प्रामाणिकपणाने काम करूया. कारण जे आपल्याला 50% गुणदान आहे ते पूर्णपणानं आपल्या लोकसहभागावर आहे, आपल्या समाधानावर आहे. परिसराची स्वच्छता, आपल्या वाडीची स्वच्छता ह्या अनुषंगाने आपल्याला जास्त काम करावं लागेल. शाळा किंवा अंगणवाडी हे त्यांच्या परीने वेगळ्या प्रकारची जनजागृती करतील, पण आपल्याला जे काम करायचं आहे ते थोडंसं वेगळं आहे. वेगळं अशा दृष्टीने आहे की आज आपण थोडीशी कष्टाची सवय सगळ्यांची मोडलेली आहे. त्यामुळे आपण सावलीचा बऱ्याच प्रकारे स्वीकार करतो. थोडंसं ह्या अनुषंगानं कुणाची ओळख होईल. मला प्रश्न शोध काढण्याचा
कारण बऱ्याचशांच्या परसावात नारळाची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत. सन्माननीय वक्त्यांनी या अभियानाबद्दल आपल्याला माहिती दिली, त्यामुळे मी या अभियानाबद्दल कर्मचारी आणि गावचे सर्व सन्माननीय ग्रामस्थ महिला आपला जो राज्य स्तरावर प्रदर्शन होणारा मुख्य कार्यक्रम सुरू झालेला आहे, त्यामध्ये त्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे. पण त्या कार्यक्रमामध्ये स्वागत समारंभ सुरू आहे, त्यामध्ये आपले 5 मिनिट आरामात जाणार आहे. त्यामुळे पूर्वीचे 5 मिनिट तुमच्याशी या अनुषंगाने मी जरा संवाद साधणार आहे. आवाज जरा या अभियानाच्या अनुषंगाने मी जरा हॅलो, आवाज येतो आता? तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली गेल्या आठवड्यामध्ये दापोलीमध्ये. साहेब, आपण इथे वेळ दिला, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी हा सदरचा कार्यक्रम सुरू होत आहे. आपण पाठीमागे वळून आपण ते कार्यक्रम ऐकायचा आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात हिवरे बाजार ग्रामपंचायत आहे, तिचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला तिथे सुरू आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण या ग्रामपंचायत मध्ये आपल्या ग्रामपंचायतीचे महिला बचत गट शेतकरी यांच्या माध्यमातून ते गावामध्ये काय काय उपक्रम राबवले तिथे सुद्धा आपण जाऊन बघून आलेलो आहोत. तर ते आता प्रत्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण सगळ्यांनी त्यांना ऐकावं असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आपण पिछे मोड या शुभमुहूर्तावर त्यासोबत आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचाही आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री महोदय यातून मिळणार आहेत, आपल्या सगळ्यांनाही सांगताना आनंद होतो. त्यामुळे वेगाने ही चळवळ उभी राहील. आणि आता 30 लाख घरं मंजूर झाली साहेब. 1.5 लाखाच्या आसपास घरं पूर्णपणे झाली. संभाजीनगर योजनेचं नाव आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सामुदायिक गुंतवणूक निधी. लाभार्थ्याचे स्वरूप आहे शेळीपालन व्यवसायासाठी 1,50,000 रुपयाचा निधी या वैष्णवी महिला स्वयंसहायता गट हिंगाव यांना देण्यात येत आहे. यानंतर भैरवनाथ महिलेचे उद्घाटन करावं. या संकेतस्थळावरती आपल्याला सर्व प्रकारची माहिती इथे मिळू शकते. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनम्रतापूर्वक विनंती करते, या अभियानाची चित्रफित याचं आपण अनावरण करावं. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानदीपाने उजळलेला आपला महाराष्ट्र आज वेगाने प्रगती करत आहे. उद्योग, शेती, वाहतूक अशा अनेक क्षेत्रामध्ये नवी ओळख निर्माण करत प्रकाशमान करत आहे. या व्यतिरिक्तमान देशात पंचायत राज संस्थांचा सिंहाचा वाटा. म्हणूनच पंचायत राज संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना लखपती निधीसारख्या चालवतो आहोत. मला खूप आनंद आहे की आपल्या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे या योजना चाललेल्या आहेत.
आपण यातूनच खरं ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असलेल्या महाराष्ट्रात आता सुरू होत आहे आणखी एक नवे पर्व. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. या अभियानामध्ये तब्बल 300 कोटी रुपये पुरस्कार स्वरूपात देण्यात येतील. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धा व्हावी यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. स्पर्धेत अत्युत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना 5 कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार दिले जाणार आहेत. केवळ गावांना पुरस्कार देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून गावागावांमध्ये विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे, सुशासन प्रस्थापित करणे आणि गावाला आत्मनिर्भर करणे हा उद्देश आहे. चला तर एकत्र येऊया मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊया आणि करूया समृद्ध महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या. आणि या सेवा पटवाड्याच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांचा संदेश